प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रथम महापौर यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांचा मोठा विजय झालेला आहे आज। आणि आपल्या बरोबर आहेत प्रथम महापौर भगवान फुलसौंदर आणि त्यांच्या पत्नी सुनीताताई फुलसौंदर। जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया। सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत आणि डिजिटल अहिल्यानगर परिवाराच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा। मोठ्या प्रमाणात विजय संपादित केलाय, काय सांगाल? खरं म्हणजे ह्या नगर शहराच्या मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो, त्यांना नतमस्तक होतो की मला नगर शहरात मोठा विक्रम झालाय। सगळ्यात जास्त मतांनी ना भूतो ना भविष्यती असा हा विजय पाहायला मिळतोय। शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याचा काही फायदा झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय, काय सांगाल? हे बघा, आम्ही सगळे लोक जिथं राहू तिथं प्रामाणिक राहतो। नगर शहरात अनिल भाईंनी जसं मला महापौर केलं तसं मी 25 वर्ष शिवसेनेबरोबर राहिलो, परंतु आमच्या शिवसेनेच्या वरच्या नेत्यांनी पदं विकायला सुरुवात केली, दुकानदाऱ्या सुरू केल्या आणि म्हणून या नगर शहराच्या विकासासाठी मी आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडे मी जॉईन झालो। खरं म्हणजे अनिल भाईंची भूमिका हिंदुत्वाचीच होती आणि संग्राम भाईंची भूमिका ही डबल हिंदुत्वाची होती आणि म्हणून मी त्यांच्याकडे गेलो। त्यांनी मला त्यांच्या घरची जागा दिली। वास्तविक पाहता मी आमचा हा परिवार, माझं जे मित्र परिवार, सगळे आमचे जे लोक आहेत ते सगळे कुठेही जिथं राहतो राजकारणात प्रामाणिक राहतो। ज्यावेळेस मी महापौर झालो त्यावेळेस गणेश भोसलेंची मला मदत झाली, प्रकाश भागरनीकरांची मदत झाली, संजय चोपडांची मदत झाली आणि अनिल भाईंनी सुद्धा मला महापौर केलं। आता संग्राम भाईंनी मला त्यांच्या घरातली उमेदवारी दिली, त्यांचा पहिल्यांदा आभार। आणि आता पुन्हा मी राष्ट्रवादीबरोबर प्रामाणिक राहणार आहे, त्याच्यामुळे अजिबात विषय नाही। आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र आमच्या विधानसभेच्या वेळेस दुकानदारे केल्या, ज्या ज्या लोकांनी तिकीटं विकले त्याच्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली, त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं, अशा जवळच्या लोकांना लाथा मारून बाहेर काढावं आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। नक्कीच ताई, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात विजय संपादन केला आहे, एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय, काय सांगाल? प्रथम जनतेचे आभार, खूप खूप आनंद होते इतक्या प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल। सर्वांचे मनपूर्वक आभार। तुम्ही जसं आता म्हणाले की दुकानदाऱ्या चालू केल्या आहे, उमेदवार विकण्याचं काम केलं जात आहे, नेमका हा टोला कुणाला मारले जातोय समजून घ्यायचं। आता तुम्ही समजने वाले को इशारा काफी। समजने वाले काही सर, सकाळी उठायचं आणि लगेच भोकायचं हे असं चालत नाही। लोकांमध्ये जावं लागतं, रात्रंदिवस पळावं लागतं, जनतेची सेवा करावं लागते आणि म्हणून हे नगर शहरात मी महायुतीला राष्ट्रवादी असेल, भाजपा असेल, सुजयदादा असतील, संग्राम भैया जगताप असतील, यांनी रात्रंदिवस लोकांमध्ये गेले आले म्हणून एवढा मोठ्या प्रमाणात हा विजय। शिवसेना ठाकरे गटावर ही वेळ येण्याची काय कारण असेल सांग? सांगितलं ना, त्यांनी दुकानदाऱ्या सुरू केल्या, तेच मोठं। चांगले लोक नाकारले, चुकीचे लोक आणले, हीच त्यांची किंमत आहे। म्हणजे त्यांना हिरे सोडले, गारगोट्या गोळ्या केल्या। धन्यवाद सर, डिजिटल संवाद साधल्याबद्दल। संग्राम भैया जगताप साहेब, थोड़ा वक्त और ठहर जाओ।